आम्ही म्हणजे तुम्ही आम्ही सारे जना पोट आहे तोंड आहे जीभ आहे सोस आहे चमचमीत गाण्याचा ते आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये शिकवित नवे काही बनवावे किती किती चोचले ते जिभेचे हे पुरवावे छान छान देशी विदेशी पदार्थ जाणून घ्यावे चुकता चुकता करता करता खावे अन खिलवावे आम्ही सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये सारे खवय्ये आम्ही सारे खवय्ये. नमस्कार. बादशाह मसाले प्रस्तुत आम्ही सारे खवय्ये या भागात सगळ्यांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. तुम्हाला पण सांगतो या खुर्चीवर बसताना मी एक शपथ घेतलेली आहे. म्हणजे दिवस कुठलाही असो, आठवडा कुठलाही असो, महिना कुठलाही असो, वर्ष कुठलंही असो, पौर्णिमा असो, अमावस्या असो, शुक्रवार असो, गुरुवार असो, मी दुःखात असो, मी सुखात असो, या जागेवर बसून मी जे जे पदार्थ खातो ना त्या पदार्थांच्यावर मी कॉमेंट द्यायची मी शपथ घेतलेली आहे. त्यासाठी मला इथे बसवलेलं आहे. आता कसं आहे, काही वेळा म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की आता मी दरवेळी तू मस्त झाले तर पदार्थ मी खोटं बोलतोय की काय. नाही, असं वाटणं साहजिकच आहे. मी या खुर्चीवर बसल्यानंतर असा हल्ला होऊ शकतो माझ्यावर, म्हणजे बेचव पदार्थ, करपलेले पदार्थ, अळणी पदार्थ असा हल्ला होऊ शकतो. पण शपथ सांगतो, या खुर्चीवर बसल्यापासून आजपर्यंत जेवढे पदार्थ खाल्ले ना त्याच्यापैकी माझ्या अंदाजाप्रमाणे 1-2 पदार्थ सोडले तर सगळे पदार्थ चकाचक होते. म्हणून तर माझी तब्येत मेंटेन झाली आहे. आणि हे तब्येत मेंटेन करण्यात तुमचा जसा हातभार आहे तसे इथे येणारे जे पाहुणे आहेत ना त्यांचाही असा हातभार आहे. इथे आलेले आज पाहुणे कोण आहेत त्यांचा आपण परिचय करून घेऊया. नमस्कार. नमस्कार. आपलं काय नाव? वर्षा दोभाडा. कुठे राहता आपण? पुण्यात. किती वर्ष पुण्यात राहता? 25 वर्ष झाली. 25. म्हणजे तुमचा जन्म पुण्यातला आहे? नाही. मग मूळ गाव कुठलं? मूळ गाव म्हणजे माहेरचं माळशिरस. माळशिरस. ओके. आणि त्यानंतर तुम्ही पुण्यात आला? हो. बरं, घरी कोण कोण आहे? घरी मिस्टर, 2 मुलं आणि मी. अरे वा. 4. यजमान काय करतात? इंजिनियर आहे. आणि मुलं? एक MCA करतो आणि एक फर्स्ट इयर इंजिनिअरिंग. मग तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. हाऊसवाईफ आहे. आणि कुकिंगची मला खूप आवड आहे. बरं. म्हणजे कॉम्पिटिशन्स वगैरे भाग घेता? अगदी त्यालाच वाहून घेतले म्हटलं तरी चालेल. खूप सगळ्या कॉम्पिटिशन मध्ये असते. भरपूर बक्षिसं मिळालेत. अगदी जवळजवळ 250-300च्या पुढे गेलेली आहेत. बाप रे, काय सांगताय काय? म्हणजे तुमच्या घरात खाण्यापिण्याची रेलचेलच असेल. म्हणजे यजमानांनी फक्त हे करशील का म्हटलं तर फटकन तयार होत असेल. तर आज तुम्ही आम्हाला काय दाखवणार त्याची आम्हालाही उत्सुकता आहे. आपण जाऊया का किचनकडे? हो. या. आमच्या खवय्याने तुम्ही आज काय काय दाखवणार आहात? मी ग्रीन लोणचं. ग्रीन लोणचं. बरं. आणि बुद्धिवर्धक बडीशेप बदाम लाडू. बरं. आणि गाजर खजूर चोकोरोल. ओ, आपण पहिल्यांदा काय बनवतोय? ग्रीन लोणचं. ओके. मला साहित्य सांगता काय काय? पुदिना, कोथिंबीर, आवळा, ही फरसबी. ओके. ते मेथी भाजून घेऊन त्याची पावडर केली आहे. साखर, मोहरीची डाळ, जिरे, हिंग, मीठ आणि मिरची. ओके. साहित्य आपण बघितलेलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती आपण? तर जिरे. अच्छा, आपल्याला पहिली फोडणी करायची. ओके. मोठा गॅस आता. ओके. आता मेथीची पूड किंचित घाला अजून थोडी. कडवट नाही होणार? नाही होणार. आता मोहरीची डाळ ती पण घाला भरपूर, म्हणजे लोणच्याचा फील यायला पाहिजे. ओके. आता हिंग आधी थोडा घालू, नंतर परत घालूया. आणि आता हे फरसबी सगळे ती परतून घ्यायची. लगेच लोणच्याचा वास यायला लागला असेल. ते कम्प्लीट हे मेथी आणि मोहरीचा करेक्ट वास लागला. तेच ना. ओके. आता काय करायचंय? आता मिरची घालायची. सगळे घाला. हो, मी पण तुमच्यासारखीच मिरची खाऊ आहे. तिखटी. थोडं परतायचं. त्यानंतर हिंग अजून घाला. आता परत हिंग घालायचं. आणि मिरचीचा वास आला सॉलिड. हो.
आता गॅस बंद करते. अजून लागेल. हो का? हा, आपण अजून त्याच्यात ती सगळी पेस्ट घालणार आहे ना म्हणून. ओके. आता याच्यामध्ये कोथिंबीर आणि पुदिना आणि आवळा हा. हे वाटलेलं मिश्रण घालायचं. ओके. ह्याचं आपण आता हे आपण डायरेक्ट मिक्सर मधून काढायचं हा. आणि मग ह्याचं जे मिश्रण तयार होईल ते हो. मिश्रण ह्याच्यात घालायचं. बरोबर. काय आम्ही हुशार आहोत बरं का? हा, हुशार आहोत. आमचं या तिघांचं मिश्रण आमच्याकडे ऑलरेडी रेडी आहे. ते मिश्रण हे. ओके. आता काय करायचं, हे ह्याच्यात घालायचं. हा. ह्याच्यात पुदिना आहे, कोथिंबीर आहे आणि आवळा आहे. हा. ओके. आणि घालू? थोडेसे जिरे पण घालून काढलेले. ओके. घालू याच्यात सगळं? हो. सगळं घालायचं? हो, सगळं. हे असं लोणचं मी पहिल्यांदाच खातोय बरं का. आणि राहतं बाहेर सुद्धा 8 दिवस व्यवस्थित राहतं. हो ना? फ्रीज बाहेर पण. आता राहिला आवळा खावा, तब्येतीला खूप चांगला आवळा. ओके. आता हे काय तयार झालं आपलं? आता साखर घालायची. ओके. बस. डन. डाळ काय सांगताय? झालं तयार. हे काय पडलं माझ्या ह्याच्यानं? हे बहुतेक तुम्ही लक्ष देता का? कधी कधी माणसाने लहान व्हावं, कळलं ना? अगदी असं चापून चपून इस्त्री बिस्त्री आपल्याला नाही जमत. असू दे. आता हे झालेलं आहे. तुम्ही साहित्य आणि कृती लिहून घ्या. उगाच फिरी फिरी हसू नका. ग्रीन लोणचं बनवण्यासाठी लागणारं साहित्य: पुदिना, कोथिंबीर, आवळा, फरसबी, भाजून वाटलेली मेथीची पूड, साखर, मोहरीची डाळ, जिरं, हिंग, मीठ आणि हिरव्या मिरच्या. कृती: प्रथम पॅन मध्ये तेल गरम करून त्यामध्ये जिरं, मेथी पूड, मोहरीची डाळ, हिंग आणि फरसबी घालून मिश्रण एकत्र करून घ्यावं. त्यामध्ये हिरव्या मिरच्या, हिंग आणि मीठ घालून गॅस बंद करावा. या मिश्रणामध्ये कोथिंबीर, आवळा, पुदिना, जिरं आणि साखर घालून लोणचं एकजीव करून घ्यावं. मला खात्री आहे तुम्ही फिदी फिदी हसत लिहून घेतलेलं आहे. माझा आवळा खाऊन संपलेला आहे. आणि आता आपण जातोय पुढच्या रेसिपीकडे. पुढची रेसिपी काय आहे ते आपण प्रत्यक्ष वर्षाताई इथे उपस्थित आहेत, त्यांनाच विचारूया. प्रश्न नाही आहे, विचारूया. फुल पॉइंट आहे, सांगतोय विचारूया. वर्षाताई पुढची रेसिपी काय आहे? गाजर खजूर चोकोरोल. गाजर खजूर चोकोरोल. हे काय सुचलं असं तुम्हाला? गाजर आणि खजूर दोन्ही थंडीसाठी एकदम पौष्टिक. बेस्ट. हलवा तर कोणीही करतं, म्हणजे सगळेच करतात. हो. तर मग जरा वेगळ्या रूपामध्ये त्याला चॉकलेटचं कव्हरिंग केलं, अट्रॅक्टिव्ह दिसलं की मुलांना अजून आवडेल ना. अच्छा, म्हणजे मुलांसाठी सगळी तुमची धावपळ झाली. मोठ्यांना पण आवडेल. बरं, ठीक आहे. आम्हाला साहित्य सांगता काय काय? हो. गाजर आहे. हे काय आहे? हे पीठ, रवा आणि थोडीशी कणिक आणि मैदा. हे रवा, कणिक, मैदाचं गोळा आहे. हे काय? खजूर बारीक करून घेतलाय. हे चॉकलेट बार किसून घेतलाय. तूप, मिल्क पावडर, वेलची पूड, ते डेकोरेटिव्ह गोळे आहेत. त्याच्यानंतर हे तूप आणि कॉर्नफ्लॉवर साठा केलाय. साखर आणि मीठ आहे. साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. पहिल्यांदा काय करायचं आपल्याला? हे आपण तूप घालून हलव्यासारखं आपण शिजवून घ्यायचंय त्याला. मोठा करू का काय जरा? हो. हा पदार्थ कसा काय सुचला हो तुम्हाला? मी एकदा साटोरी केली होती याची. तर मग म्हटलं आता खवयासाठी काहीतरी वेगळं करायला पाहिजे ना. बरोबर. म्हणून मग. अच्छा, आमच्यासाठी स्पेशल पदार्थ आहे तुमचा. क्या बात आहे. साटोरी तर होते. येस. खजूर किती घालू? अर्धा घाल. काय, मला कोऱ्या चेहऱ्याने बोलायची मला अजिबात सवय नाही. म्हणजे माझ्या मनात काही भावच नाही. म्हणजे आनंद नाही, दुःख नाही. आनंदात सुद्धा तोच चेहरा, दुःखातही तोच चेहरा, अशी मला सवयच नाही. लहानपणापासून काहीतरी घडतच होतं आयुष्यात. म्हणजे भेळ दिसली की भेळ असं आपोआप व्हायचं. मला वेगळं काही करायला लागायचं नाही. तसं आता आपला हा पदार्थ होत आलेला आहे असं मी सांगण्यासाठी परत आलेलं आहे. अजिबात होत आलेलं नाही. आता कुठपर्यंत आले तर बघूया आपण. काय झालं, कुठपर्यंत आलंय ते? आता साखर घालायची. साखर घालायची. चालू आहे पदार्थ. इतकं नाही पटपट. आता काय, किती बघा. बस. आता वेलची पावडर घालायची.
इथं मिल्क पावडर घालायची 3-4 चमचे घालायचे, कारण आपल्याला घट्ट जरा मिश्रण करायचंय ना याचं. ओके ओके 3 ते 4 चमचे. 1 चमचा मग बस. बस बस हां. आणि या मिल्क पावडरने खव्याची पण टेस्ट येते ना. येस. आता हे मिक्सिंग झालं की थंड करून घ्यायचं. झालं मग. आता हे आपोआप घट्ट होईल थंड झाल्यावर. हां आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला? खूप घट्ट नाही होणार, हे थोडं हलव्यासारखंच राहणार आहे. बर ह्याचं आपण आता रोल करणार आहे ना. पसरून ठेवूया. ओके. आता त्याच्या पोळ्या लाटायच्या. आता पोळ्या लाटून घेऊ तोपर्यंत हे थंड होईल. हो. है ना? लांब लचक प्रोसिजर आहे. हो. थोडे कष्ट पाहिजेत ना. हो ते तर आहेच. मुळात स्वयंपाक करणं हीच अवघड प्रक्रिया आहे. थोडंसं तूप लावून घेते. हे रोल आता आपण डीप फ्राय करणार आहे, पण हे फ्राय करणार आहोत. हो. बर पण बेक पण करता येतात. बर. आता ह्याला हे थंड झालं असेल आता ना. नाही, आधी आपण तोपर्यंत हे करून घेऊ ना, ह्याचे रोल. बाकीचे उद्योग बरेच आहेत. हां, हे तूप आणि कॉर्नफ्लॉवर. अच्छा, हे एकत्र केलेलं आहे. हां. बर. हे काय केलं तुम्ही? त्याच्यावर दुसरी पोळी घातली. अच्छा, एकावर एक टाकले. प्रत्येक वेळेस गुंडा जाताना परत एकदा पुसट हात लावायचा. आणि आता आपल्याला सुरी लागेल. हे जे आपण आता केले तर याची पण एक पद्धत आहे. हा, आता हा रोल केला हा, तर हे असं मोठं घ्यायचं. एक हे केले तर मग याचे परत अजून अर्धे करायचे. ओ ठीक. तर आता हे कट केलेत हा, तर ते हे असे उलटे करायचे. बर. आणि मग लाटायचे परत. हा. आता हे रोल करायचे ना. अहो, खायला कधी मिळणार इथे? हात पडली पोटात माझ्या. होणार. आता ते तिकडे ठेवलंय, त्याचं काय म्हणणं काय आहे त्याचं? ते हा, त्याच्यामध्ये आता ते मेल्ट करून घ्यायचं, पण हे आधी झाल्याशिवाय नाही. हो. नाही तर ते जळेल तोपर्यंत तिथे. अच्छा, म्हणजे हे झालं की मग ते आपण मेल्ट करायला टाकायचं. चॉकलेट पावडर ना? चोको बार मिळतो. चोको बार मिळतो. हा, झाले तर आता काय करायचं? ह्याच्यात काढा. हा. ओके, आता हे इथे काढले. आता आपल्याला काय करायचं? हे त्यात घालू का? हो. घालू ते? हो. हे लगेच गॅस बंद करून टाका. करू? हो. ओके. कारण आपण घ्या, इथे घ्या आता ते. थोडं गरम करून घेतलेलं आहे. थोडं अगदी पाणी अगदी नकळत शिंपडायचं त्याच्यावर. किंचित. बस. ओके, आता काय करायचं? हे कोकोचं आपण मेल्ट करून घेतलेलं आहे, डार्क चॉकलेट. तर याच्यावर आता हे लावते मी. क्या बात आहे. ह्याला पण लावू? हो. आणि हे डायरेक्ट खायचं ना? आता थंड झाल्यानंतर फ्रीज मधून काढायचं का कसं? कसंही थोड्या वेळ असंच बाहेर ठेवलं तरी होणार, नाही तर फ्रीज मध्ये ठेवलं तरीही चालेल. फ्रीज मध्ये ठेवलं तर जरा अजून घट्ट होणार आणि बरं लागेल. अजून छान लागेल. हो. लिहून घ्या साहित्य आणि कृती. गाजर खजूर चोको रोल बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गाजर, एकत्र भिजवलेला मैदा, रवा आणि गव्हाचं पीठ, बारीक चिरलेला खजूर, किसलेला चोकोबार, तूप, मिल्क पावडर, वेलची पूड, रंगीत गोळ्या, कॉर्नफ्लॉवर आणि तुपाचं मिश्रण, साखर आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये गाजर आणि खजुराचे तुकडे एकत्र करून घ्यावेत. त्यामध्ये साखर, वेलची पूड आणि 3 ते 4 चमचे मिल्क पावडर घालून मिश्रण एकजीव करून एका प्लेट मध्ये काढून घ्यावं. भिजवलेला मैदा, रवा आणि गव्हाच्या पिठाच्या 3 पोळ्या लाटून घ्याव्यात. एका पोळीला वरून तूप आणि कॉर्नफ्लोअरचं साठं लावून घ्यावं. त्यावर दुसरी पोळी ठेवावी. त्यावर पुन्हा तूप आणि कॉर्नफ्लोअरचं साठं लावावं. त्यावर तिसरी पोळी ठेवून पुन्हा तूप आणि कॉर्नफ्लोअरचं मिश्रण लावावं. तूप आणि कॉर्नफ्लोअरचं साठं लावून रोल तयार करावा. या रोलचे 4 आडवे तुकडे करून प्रत्येक तुकड्याचे पुन्हा 2 काप करावेत.
त्याच्या लाट्या तयार कराव्यात. त्यामध्ये गाजर आणि मिल्क पावडरचं मिश्रण भरून रोल तयार करावेत. कढईमध्ये तेल गरम करून त्यामध्ये हे रोल तळून घ्यावेत. फ्राय पॅन मध्ये किसलेला चॉकलेट गरम करून त्यामध्ये किंचित पाणी घालून चॉकलेट मेल्ट करून घ्यावं. मेल्टेड चॉकलेट तळलेल्या रोल्सना लावून गार्निश करून गाजर खजूर चोको रोल सर्व्ह करावा. चला आता आपण जाऊया पुढच्या रेसिपीकडे. आपली पुढची रेसिपी काय आहे? बुद्धिवर्धक बडीशेप बदाम लाडू. ओ माय गॉड, मला साहित्य सांगता काय काय? साजूक तूप. हा, हे 18 धान्याचं पीठ आहे. बरं, हे काय? हे खडी साखर मिक्सर मधनं काढली. हम्म. बदाम पावडर आहे, दूध, बडीशेप आहे, मनुका, वेलची पावडर आणि डिंक फुलवलेलं. ओके, हेही तापलेलं. आता काय करायचं आपण पहिल्यांदा? आता तूप. ओके. आणि त्याच्याबरोबर पीठ. पीठ म्हणजे हे? हा, हे आता अजून लागलं तर अजून घालता येईल. हो. आता तरी आपण हे घालतो. हे 18 पीठ आहे म्हणजे काय काय तुम्हाला साधारण अंदाज आहे किती काय काय त्यात? हा, सर्व धान्य आणि कडधान्य. बरं. छान भाजून घ्यायचं. आता साखर, खडी साखरेचं? नाही, मग? आधी त्याच्यामध्ये थोडस 2 चमचे दूध घालायचं. दूध का 2 आता आपलं चमचे? थोड्या प्रमाणात 1 चमचा घातलं तरी बस आहे. पण पुढे का असं? जरा लांबून ते लाडू शेवटपर्यंत मऊ राहतात छान. बरं. आणि असे थोडेसे रवाळ. एवढ्या एका चमच्याने? बस. हो, आपलं प्रमाण कमी आहे ना, 1 वाटीच आहे आपलं. ओके. 4 वाटी वगैरे असेल तर मग पाव वाटी दूध लागतं. गॅस बंद करायचा आता. बंद करू? हो, झालंय हे मिश्रण. आता काय करू? हे आता थोडस थंड होऊ द्यायचं, जरा मिक्सिंग करू. वेळ लागतो लाडू बिडू बनवायला, वेळ लागतो. आता बडीशेप पावडर घाला आधी, सगळी घाला. अख्खी? हो, आपण नावच आपलं बडीशेप बदाम लाडू आहे ना. हो, हे? हं, नाही ला. वास यायला लागलेलाच असेल. हो. हा, बस आता बस. आता काय? बदाम पावडर बदाम पावडर भाजून घेऊन ती घाला, सगळी घालून टाका. बदाम बुद्धीसाठी चांगले, बडीशेप बुद्धीसाठी चांगली. आता वेलची पावडर अर्धा चमचा घाला. काय सांगताय? हा, आणि आता साखर. अच्छा, साखरेचा नंबर सगळ्यात शेवट लावला हो, ना हो. तुम्ही? ते डिंक आहे ना, तो मायक्रोवेव्हला फुलवून घेतलेला आहे 1 मिनिट. आता याच्यामध्ये हे हो, चुरून टाकायचे. चुरून टाकायचे. इसके लिए अपन यहाँ पे खड़ा है, समझा ना? ध्यान में रख. बस बस, बस. कळलं त्यांना. माझ्या पोटात हे कसे जाण्यात हे त्यांना कळलेलं आहे. असं आधी लिहून घ्या, मी असं फालतूगिरी करत राहणार. लिहून घ्या साहित्य आणि कृती. बडीशेप बदाम लाडू बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाटलेली खडीसाखर, बदाम पावडर, दूध, बडीशेप, मनुका, वेलची पूड, 18 कडधान्याचं पीठ, खडीसाखरेची भरड आणि डिंक. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये मिश्र कडधान्याचं पीठ घालून ते भाजून घ्यावं. त्यामध्ये बडीशेप पावडर, बदाम पावडर, वेलची पूड आणि साखर घालून हे मिश्रण एकजीव करून घ्यावं. या मिश्रणामध्ये तळलेला डिंक चुरून घालावा. मिश्रण थंड होण्यासाठी पुन्हा त्यामध्ये साखर घालावी. या मिश्रणाचे लाडू वळून त्यावर मनुके लावून घ्यावेत. वर्षातांचे तिन्ही पदार्थ तयार झालेत आणि आता मी ते खाऊन बघणार आहे. तुम्ही खा, घाबरू नका. पहिल्यांदा आपण गोडाने सुरुवात करूया. ह्याला काय म्हणायचं? चोको रोल, गाजर खजूर चोको रोल. गाजर खजूर चोको रोल. पहिला मत्ता. एक गोड, एक तिखट आणि परत गोड. हा, क्या बात आहे, मस्त. पोट भरण्यासाठी खाणं असं म्हटलं की एकदम संत झाल्यासारखं वाटतं ना. माझं तसं नाही बरं का. मी खातो ते आनंदासाठी खातो. शपथ सांगतो, आनंदासाठी खातो.
असं इन्स्पायर्ड होतो मी. हे इन्स्पिरेशन मला तुमच्याकडून येतं. त्यामुळे तुमच्यावर खूप मोठी जबाबदारी आहे. तुमच्यावर जबाबदारी काय आहे, तुम्हाला जर एक वेगळा पदार्थ असा आठवला ना की लगेच पेन उचलायचं आणि लिहायला घ्यायचं पदार्थाची रेसिपी, आणि ते झाल्यानंतर लगेच आम्हाला लिहून पाठवायचं. पण त्यासाठी पत्ता लागेल ना, लिहून घ्या, पत्ता लिहून घ्या. आम्ही सारे खवय्ये. झी मराठी, पोस्ट बॅग नंबर 1, अंधेरी पूर्व, मुंबई 99, भारत TVC. झी मराठी @ZNetwork.com. मला खात्री आहे तुम्ही पत्ता लिहून घेतलेलाच आहे आणि तुमचे खूप मनापासून आभार मानतो. हे तिन्ही अतिशय आउट ऑफ द वर्ल्ड म्हणजे अप्रतिम पदार्थ तुम्ही बनवलेले आहेत, त्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद. पण नुसते धन्यवाद नाहीत बरं का, आमच्याकडे पद्धत आहे, आलेल्या पाहुण्यांना आम्ही एक छानसं असं गिफ्ट देतो प्रेमाने. थँक्यू. चला आता इथे वाचते ना काय ते बादशाह मसाले प्रस्तुत. आम्ही सारखं व्हायच्या या भागात आता इथेच थांबायला लागणार आहे, कारण ही संपवायची जबाबदारी आहे माझ्यावर आणि यांच्यावर. बरोबर की नाही? आपण पुन्हा भेटू याच वेळी याच दिवशी. तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्थ राहा. बरोबर की नाही? येस. नव्या नव्या चवी चवी विसरल्या ह्या तुम्हासाठी. हवे हवे ते पंगत किस्से. तुमच्या सगळ्यांचा हा जो प्रॉब्लेम आहे शाकाहारी पदार्थांबद्दलचा, तो सॉल्व्ह करण्यासाठी मी आज आलेलो आहे. आणि आज सुद्धा आपण फॅन्टॅस्टिक 2 भन्नाट रेसिपीज करणार आहोत, व्हेजिटेरियन रेसिपीज. पहिली रेसिपी आहे सुरण डिस्क विथ हाका नूडल्स. दुसरी रेसिपी सुद्धा तेवढीच इंटरेस्टिंग आहे, मटर पनीर रोल.